प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि कोल्हापूर मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं सायबर कॉलेजच्या आनंद भवन हॉलमध्ये एक दिवसीय हिलिंग माइंड बॉडी मेडिसिन या विषयावर वैद्यकीय परिषद आयोजित करण्यात आली होती. ब्रह्माकुमारीज मेडिकल विंगचे सेक्रेटरी डॉक्टर बनारसलाल शाह, न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर स्वपन गुप्ता, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अमोल कोडोलीकर, ब्रह्माकुमारीज ग्लोबल हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर प्रताप मिढा, कॅन्सर सर्जन डॉक्टर अशोक मेहता यांच्या उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन झालं. या परिषदेला मार्गदर्शन करताना डॉक्टर स्वपन गुप्ता यांनी नकारात्मक विचारांमुळे मनुकायिक विचार वाढत असून सकारात्मक आणि ध्यानधारणा यांच्या माध्यमातून हे विकार कमी करू शकतो असं सांगितलं. मेंदू हा शरीराचा महत्त्वाचा अंग आहे. तो सर्व इंद्रियांना नियंत्रित करीत असतो. मेंदूचं काम चांगल्या पद्धतीनं चालण्यासाठी प्रत्येकानं पुरेशी झोप घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टर शाह यांनी रुग्णांना आशावादी बनवणं आवश्यक असल्याचं सांगितलं. डॉक्टर सचिन परब यांनी ब्रह्माकुमारीज राजयोगाद्वारे मनोकायिक आजार कसे ठीक होऊ शकतात याबाबत मार्गदर्शन केलं. राजयोगिनी सुनंदा बहनजी यांनी डॉक्टर्सना राजयोगी जीवनशैली जगण्याची प्रेरणा दिली. डॉक्टर या शब्दातच दुवा आणि ॲक्टर हे दोन शब्द असून ईश्वराच्या आठवणीमध्ये जर सेवा दिली तर चांगले परिणाम बघायला मिळतील असं त्यांनी सांगितलं. परिषदेला डॉक्टर रमेशकुमार मुदगल, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे, डॉक्टर संदीप पाटील आदी उपस्थित होते.